विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मराठी विषयातील महत्त्वाचे 100 प्रश्न शब्दसंपत्ती या घटकावर पाहणार आहोत. चॅनल आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 1. अभ्यंग या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? भोजन, स्नान, विश्रांती, व्यायाम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्नान. अभ्यंग या शब्दाचा समानार्थी शब्द स्नान आहे. अंगाला तेल लावून केलेल्या स्नानाला अभ्यंग स्नान असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. खग या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता? आकाश, वारा, पक्षी, ढग. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पक्षी. खग या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द पक्षी आहे. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विघातक, विनाश, अविचारी, विद्रूप. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विघातक. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विघातक असा आहे. पुढील प्रश्न. ज्याला सीमा नाही असा या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. अमर्याद, असीम, अनंत, अफाट. थोडा जम्बलिंग करणारा प्रश्न आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 असीम. ज्याला सीमा नाही असा तो असीम. पुढील प्रश्न. कंठस्नान घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? गळ्यापर्यंत आंघोळ करणे, ठार मारणे, विश्वासघात करणे, शाबासकी देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ठार मारणे, शत्रूचा वध करणे. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे होय. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अधोगामी, सन्मुख, उन्मुख, विन्मुख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उन्मुख. अधोमुख खाली तोंड असलेला, उन्मुख म्हणजे वर तोंड असलेला. प्रश्न क्रमांक 7. अनुज या शब्दाचा अचूक अर्थ काय होतो? मोठा भाऊ, धाकटा भाऊ, जुळी मुले, मुलगा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धाकटा भाऊ. अनुज, अनु म्हणजे मागून, ज म्हणजे जन्मलेला, मागून जन्मलेला म्हणजे धाकटा भाऊ. पुढील प्रश्न. पांढरा हत्ती पोसणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. फायदा होणे, न परवडणारी खर्चिक गोष्ट बाळगणे, शौक पूर्ण करणे, प्राण्यांची काळजी घेणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न परवडणारी खर्चिक गोष्ट बाळगणे. पांढरा हत्ती पोसणे म्हणजे न परवडणारी खर्चिक गोष्ट बाळगणे होय. पुढील प्रश्न. उपरती होणे या शब्दाचा अर्थ काय? खूप आनंद होणे, अपमान होणे, पश्चाताप होणे, उन्नती होणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चाताप होणे. उपरती होणे म्हणजे पश्चाताप होणे होय. केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वाघ, हत्ती, सिंह, घोडा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंह. केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द सिंह आहे. मुगेंद्र, वनराज, केसरी ही सिंहाची नावे आहेत. मितभाषी म्हणजे काय? गोड बोलणारा, कमी बोलणारा, खूप बोलणारा, विचार करून बोलणारा. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कमी बोलणारा. जो मोजकेच बोलतो त्याला आपण मितभाषी असे म्हणतो. ऐहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? लौकिक, परलौकिक, भौतिक, नैसर्गिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परलौकिक. ऐहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द परलौकिक असा होतो. ऐहिक म्हणजे या जगातील, परलौकिक म्हणजे दुसऱ्या जगातील. अत्तराचे दिवे लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. सुवास पसरवणे, खूप श्रीमंती दाखवणे, दिवा लावून पूजा करणे, आनंद साजरा करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खूप श्रीमंती दाखवणे किंवा उधळपट्टी करणे. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे खूप श्रीमंती दाखवणे होय. अत्तर महाग असते, त्याचे दिवे लावणे म्हणजे आवाढव्य उधळपट्टी करणे. ज्याला शत्रू नाही असा या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? निशत्रू, अजातशत्रू, विश्वमित्र, अपराजित. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अजातशत्रू. ज्याला शत्रू नाही किंवा ज्याचा शत्रू जन्माला आलेला नाही असा म्हणजे अजातशत्रू. पंख या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कमळ, चिखल, पाणी, आकाश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चिखल. पंकज म्हणजे चिखलात जन्मलेले कमळ, म्हणून पंख म्हणजे चिखल. पंख या शब्दाचा समानार्थी शब्द चिखल असा आहे. अचल या शब्दाचे 2 अर्थ कोणते? हालचाल आणि स्थिर, पर्वत आणि स्थिर, रस्ता आणि पर्वत, कठीण आणि मऊ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पर्वत आणि स्थिर. जे हलत नाही ते अचल, स्थिर पर्वत. शुक्ल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? धवल,
कृष्ण स्वच्छ पांढरा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृष्ण. शुक्ल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कृष्ण हा आहे. उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? शेतीचे नुकसान होणे, खूप संपत्ती मिळणे, घरात चोरी होणे, पांढरा रंग लावणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खूप संपत्ती मिळणे. उखळ पांढरे होणे म्हणजे खूप संपत्ती मिळणे किंवा फायदा होणे होय. सव्यसाची या शब्दाचा अर्थ काय? खोटे बोलणारा, दोन्ही हातांनी काम करू शकणारा, सत्य बोलणारा, सर्व काही जाणणारा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दोन्ही हातांनी काम करू शकणारा. अर्जुन दोन्ही हातांनी धनुष्यबाण चालवू शकत असे म्हणून त्याला सव्यसाची म्हणत असत. वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? लता, वेल, पान, फूल, झाड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लता, वेल. वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द लता, वेल असा आहे. तिलांजली देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. पाणी देणे, त्याग करणे, मदत करणे, श्राद्ध घालणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्याग करणे. तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे होय. एखाद्या गोष्टीवरचा हक्क किंवा आशा सोडून देणे म्हणजे तिलांजली देणे. कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतार्थी, कृतज्ञ, उपकारी, निरुपकारी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृतज्ञ. कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कृतज्ञ असा आहे. कृतज्ञ म्हणजे उपकार जाणणारा आणि कृतज्ञ म्हणजे उपकार विसरणारा. दगडावरची रेघ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? जुनी पद्धत, कधीही न बदलणारे शब्द, कठीण काम, चित्रकला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कधीही न बदलणारे शब्द म्हणजे दगडावरची रेघ होय. मार्तंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? चंद्र, सूर्य, पृथ्वी, समुद्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सूर्य. रवी, भास्कर, मार्तंड ही सूर्याची समानार्थी नावे आहेत. अल्पायुषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अल्पजीवी, दीर्घायुषी, अल्पवयीन, मध्यम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दीर्घायुषी. अल्पायुषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दीर्घायुषी असा आहे. पुढील प्रश्न. मृगेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. हत्ती, सिंह, हरिण, वाघ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंह. मृगांचा इंद्र म्हणजे सिंह म्हणजे प्राण्यांचा इंद्र म्हणजे सिंह होय. अल्प या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? थोडे, स्वल्प, विपुल, मर्यादित. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विपुल. अल्प या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विपुल असा आहे. अचूक या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी ठरेल? बिनचूक, चूक, योग्य, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिनचूक. ज्यात कोणतीही चूक नाही ते. अचूक या शब्दासाठी समानार्थी शब्द बिनचूक हा आहे. प्रश्न क्रमांक 29. खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उधळपट्टी, जमा, गुंतवणूक, कर्ज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जमा. खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जमा असा आहे. दुर्दैवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? नशीबवान, भाग्यवान, सदैवी, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही असा या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. अद्वैत, अनुपम, अनन्य, अतुलनीय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुपम. उपमा देता येत नाही असा तो म्हणजे अनुपम होय. हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? फसवणूक करून पळून जाणे, मदत करणे, जेवण देणे, शेती करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फसवणूक करून पळून जाणे म्हणजे हातावर तुरी देणे होय. कुबेर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? गरीब, धनपती, इंद्र, वरुण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धनपती. कुबेर या शब्दाचा समानार्थी शब्द धनपती असा आहे. कुबेर ही संपत्तीची देवता मानली जाते. नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनश्वर, शाश्वत, अमर, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. नश्वर या शब्दाचे समानार्थी शब्द अनश्वर, शाश्वत, अमर असे तिन्ही पण आहेत. ज्याला म्हातारपण आणि मृत्यू नाही असा या शब्दसमूहासाठी शब्द ओळखा. अमर, अजरामर, अजर, शाश्वत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अजरामर. अजर म्हणजे म्हातारे न होणारा, अमर म्हणजे न मरणारा.
पायमल्ली करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. पायाने तुडवणे, अपमान करणे किंवा नियम पायदळी तुडवणे, रस्ता चालणे, सेवा करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अपमान करणे किंवा नियम पायदळी तुडवणे. विहग या शब्दाचा अर्थ काय? वारा, पक्षी, आकाश, विमान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पक्षी. विहग या शब्दाचा अर्थ पक्षी असा आहे. सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सागर, नदी, तलाव, विहीर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नदी. सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द नदी हा शब्द आहे. तटिनी, जलवाहिनी, सरिता ही नदीची नावे आहेत. पुढील प्रश्न, उन्मळणे या शब्दाचा अर्थ काय? उपटून पडणे, मुळासकट, वर येणे, फुले उमलणे, हसणे. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुळासकट उपटून पडणे म्हणजे उन्मळणे होय. वादळात झाडे मुळासकट उपटून पडतात त्याला उन्मळणे असे म्हणतात. ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा या शब्दसमूहासाठी शब्द कोणता? अजिंक्य, अपराजित, अजय, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. या तिन्ही शब्दाचा अर्थ ज्याला जिंकता येत नाही असाच होतो. पर्जन्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वारा, पाऊस, वीज, ढग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाऊस. पर्जन्य या शब्दाचा समानार्थी शब्द पाऊस हा आहे. पावसाला संस्कृतमध्ये पर्जन्य असे म्हणतात. विधवा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सधवा, सुवासिनी, सौभाग्यवती, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. सधवा, सुवासिनी, सौभाग्यवती हे सर्व शब्द विधवा या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते? कानन, रान, विपिन, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. कानन, रान, विपिन म्हणजेच अरण्य होय. गगन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अंबर, नभ, आकाश, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. अंबर, नभ, आकाश हे सर्व गगन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. खायला काळ आणि भुईला भार या म्हणीचा अर्थ काय? खूप खाणारा माणूस, निरुपयोगी माणूस, अन्नाचा अपमान करणे, पृथ्वीवर ओझे असणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निरुपयोगी माणूस. जो काही काम करत नाही पण अन्नाचा नाश करतो तो म्हणजे निरुपयोगी माणूस. साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अशिक्षित, अज्ञानी, निरक्षर, भोळा. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निरीक्षर. साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निरीक्षर असा आहे. आसमान फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पाऊस पडणे, सगळीकडून संकटे येणे, आकाश दिसणे, खूप आनंद होणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सगळीकडून संकटे येणे. आसमान फाटणे म्हणजे सगळीकडून संकटे येणे होय. जेव्हा चोहूबाजूंनी मोठी संकटे कोसळतात तेव्हा हा वाक्यप्रचार वापरतात. तटाक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? किनारा, तलाव, समुद्र, नदी. बरोबर उत्तर आहे तलाव. कासर, तटाक, तलाव हे समानार्थी शब्द आहेत. स्वेच्छा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. परेच्छा, इच्छा, अनिच्छा, सक्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परेच्छा. स्वतःची इच्छा, दुसऱ्याची इच्छा. स्वेच्छा म्हणजे स्वतःची इच्छा, परेच्छा म्हणजे दुसऱ्याची इच्छा. पोटाला चिमटा घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पोट दुखणे, अर्धपोटी राहणे म्हणजे काटकसर करणे, पोटात दुखणे, मार देणे. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्धपोटी राहणे किंवा काटकसर करणे. गरिबीमुळे किंवा बचतीसाठी उपाशी राहणे म्हणजे पोटाला चिमटा घेणे होय. अनिल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. जाळं, वारा, पाऊस, पर्वत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वारा. वारा, समीर, वात, अनिल हे सर्व समानार्थी शब्द आहेत. लक्षात ठेवा अनल म्हणजे अग्नी होय. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कंजूस, उदार, गरीब, भिकारी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उदार. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उदार आहे. कस्तुरी मृग या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? दुर्मिळ वस्तू, सुवासिक प्राणी, स्वतःपाशी असलेल्या गुणांची जाणीव नसलेला अतिशय देखणा माणूस.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वतःपाशी असलेल्या गुणांची जाणीव नसलेला म्हणजे कस्तुरी मृग होय. ज्याप्रमाणे कस्तुरी मृगाच्या बिंबीतच कस्तुरी असते पण तो ती शोधायला बाहेर फिरतो तसा हा माणूस. घर फिरले की घराचे वासेही फिरतात या म्हणीचा अर्थ सांगा. घर कोसळणे, प्रतिकूल काळ आला की सर्वच उलट वागू लागतात, घराची दुरुस्ती करणे, वास्तू बदलणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रतिकूल काळ आला की सर्वच उलट वागू लागतात म्हणजेच घर फिरले की घराचे वासेही फिरतात. ज्याला लिहिता वाचता येत नाही असा या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. अडाणी, अज्ञानी, निरक्षर, अशिक्षित. सोपे उत्तर आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निरीक्षर. ज्याला अक्षराचे ज्ञान नाही असा तो म्हणजे निरीक्षर. तटिनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? किनारा, नदी, समुद्र, नौका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नदी. सरिता, तटिनी, जलवाहिनी ही नदीची नावे आहेत. तिथी न ठरवता आलेला पाहुणा म्हणजे कोण? पाहुणा, नातेवाईक, अतिथी, अभ्यागत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अतिथी. तिथी न ठरवता आलेला पाहुणा म्हणजे अतिथी होय. डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? डोळे बंद करणे, मुद्दाम दुर्लक्ष करणे, डोळ्यांना इजा होणे, झोप येणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुद्दाम दुर्लक्ष करणे किंवा कानडोळा करणे म्हणजेच डोळ्यावर कातडे ओढणे होय. एखादी गोष्ट माहिती असूनही ती न समजल्यासारखी दाखवणे. स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? निंदा, कौतुक, द्वेष, तिरस्कार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निंदा. स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निंदा आहे. पुढील प्रश्न अनल या शब्दाचा अर्थ काय? वारा, अग्नी, पाणी, आकाश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अग्नी. पावक, अनल, वैश्वानर, अग्नी हे समानार्थी शब्द आहेत. दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण याला काय म्हणतात? संगम, द्वाब, खाडी, पात्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संगम. दोन किंवा अधिक नद्यांच्या भेटीच्या ठिकाणाला संगम असे म्हणतात. उंटावरचा शहाणा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? उंटावर बसलेला माणूस, मूर्खपणाचा सल्ला देणारा, खूप हुशार माणूस, उंचीने मोठा असलेला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मूर्खपणाचा सल्ला देणारा. ज्याला प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती नाही पण तो उपदेश करतो याला उंटावरचा शहाणा असे म्हणतात. स्थावर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अस्थिर, जंगम, कायम, तात्पुरते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जंगम. न हलणारी मालमत्ता म्हणजे स्थावर मालमत्ता होय, तर हलणारी मालमत्ता म्हणजे जंगम मालमत्ता होय. मिजाज असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? खूप श्रीमंत असणे, गर्व किंवा तोरा असणे, आजारी असणे, नशिबात असणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गर्व किंवा तोरा असणे. स्वतःबद्दल खूप मोठेपणा मिरवणे किंवा नकरा करणे याला मिजाज असणे असं म्हणतात. शुद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अशुद्ध, मलिन, घाणेरडे, अस्वच्छ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अशुद्ध. व्याकरणदृष्ट्या शुद्ध अशुद्ध हा अचूक जोडीदार आहे. ज्याला कशाचीही भीती नाही असा या शब्दसमूहासाठी शब्द निवडा. शूर, निर्भय, धाडसी, पराक्रमी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निर्भय. ज्याला भीती नाही तो असा निर्भय. कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. घोडा, हत्ती, बैल, उंट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हत्ती. गज, कुंजर, सारंग ही हत्तीची नावे आहेत. खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडा. गगन ठेंगणे होणे, खूप गर्विष्ठ होणे, खूप आनंद होणे, आकाशाला स्पर्श करणे, खूप उंची वाढणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खूप आनंद होणे. गगन ठेंगणे होणे म्हणजे खूप आनंद होणे होय. पुढील प्रश्न अर्धचंद्र देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. चंद्र दाखवणे, गचांडी देऊन हाकलून देणे, अर्धा हिस्सा देणे, सन्मान करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गचांडी देऊन हाकलून देणे म्हणजेच अर्धचंद्र देणे होय. अपमान करून कामावरून किंवा ठिकाणावरून काढून टाकणे. विधवा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सुवासिनी, सधवा, कन्या, सौभाग्यवती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सधवा. विधवा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सधवा हा होय. खल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सज्जन,
दृष्ट, गरीब, हुशार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दृष्ट. जो वाईट वृत्तीचा आहे त्याला खल म्हणतात. पुढील प्रश्न, तोंड येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? बोलता येणे, तोंडात फोड येणे किंवा त्रास होणे, तोंड दुखणे, खूप बोलणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तोंडात फोड येणे किंवा त्रास होणे. तोंड येणे म्हणजे त्रास होणे किंवा तोंडात फोड येणे होय. पुढील प्रश्न, आभाळाला कवडसे घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणे, आभाळ स्वच्छ करणे, खूप पाऊस पडणे, प्रकाशाचा शोध घेणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच आभाळाला कवडसे घालणे होय. पुढील प्रश्न, अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनुज, मोठा भाऊ, धाकटा, सख्खा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुज. अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनुज हा आहे. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला आणि अनुज म्हणजे नंतर जन्मलेला. पुढील प्रश्न, केला तर तुका नाहीतर फाका या म्हणीचा अर्थ सांगा. काम पूर्ण करणे, यशस्वी झाले तर ठीक नाहीतर उपासमार, चोरी करणे, नशिबावर अवलंबून राहणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यशस्वी झाले तर ठीक नाहीतर उपासमार. धंद्यात किंवा कामात यश मिळाले तरच खायला मिळेल अशी परिस्थिती असणे. व्याही या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? व्याहीन, विहीन, व्याहिनी, वधू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विहीन. व्याही ह्या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द विहीन असा आहे. चातकाप्रमाणे वाट पाहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. खूप वेळ थांबणे, पक्षाकडे पाहणे, अतिशय आतुरतेने वाट पाहणे, पावसाची वाट पाहणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अतिशय आतुरतेने वाट पाहणे म्हणजे चातकाप्रमाणे वाट पाहणे होय. अही या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. साप, शत्रू, सूर्य, पर्वत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साप. अही या शब्दाचा समानार्थी शब्द साप असा आहे. सर्प, भुजंग, अही हे समानार्थी शब्द आहेत. पुढील शब्द, आंधळा दळतो आणि कुत्र पीठ खातं या म्हणीचा अर्थ काय? अन्नाचा नासाडी होणे, एकाने कष्ट करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा, कामात गल्लत होणे, अंधारात काम करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एकाने कष्ट करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा म्हणजेच आंधळा दळतो आणि कुत्र पीठ खातं. अल्प या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? थोडे, स्वल्प, मर्यादित, मुबलक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुबलक. पुढील प्रश्न, वाटाण्याच्या अक्षता लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? लग्न लावणे, विनंती अमान्य करणे, जेवण देणे, मदत करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनंती अमान्य करणे म्हणजे स्पष्टपणे नकार देणे. पुढील प्रश्न, मृगनाभी या शब्दाचा अर्थ काय? हरणाची नाभी, कस्तुरी, सुवासिक फूल, हरणाचे फूल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कस्तुरी. मृगनाभी म्हणजे कस्तुरी होय. मृगाच्या नाभीतून मिळणारा सुवासिक पदार्थ म्हणजे हरणाच्या नाभीतून मिळणारा सुवासिक पदार्थ. उंटावरचा शहाणा या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. उंचावर बसलेला, मूर्खपणाचा सल्ला देणारा, खूप हुशार, उंट पाळणारा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणजे उंटावरचा शहाणा होय. सव्यासाची या शब्दाचा अर्थ काय? सत्य बोलणारा, दोन्ही हाताने काम करू शकणारा, खूप काम करणारा, डाव्या हाताने लिहिणारा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दोन्ही हाताने काम करू शकणारा. दोन्ही हातांचा सारख्याच कौशल्याने वापर करणारा, उदाहरणार्थ अर्जुन, म्हणून त्याला सव्यसाची असं म्हणतात. हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? जेवण देणे, डोळ्यादेखत फसवून पळून जाणे, मदत करणे, शेती करणे. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डोळ्यादेखत फसवून पळून जाणे म्हणजेच हातावर तुरी देणे. तनुज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शरीर, मुलगा, लहान, भाऊ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुलगा. तनू म्हणजे शरीर आणि ज म्हणजे जन्मलेला, मुलगा. मुलगीला आपण तनुजा असं म्हणतो. उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. रंग लावणे, खूप संपत्ती मिळणे, पुष्कळ फायदा होणे, नुकसान होणे, पांढरे स्वच्छ होणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खूप संपत्ती मिळणे, पुष्कळ फायदा होणे. इतिश्री होणे या शब्दाचा अर्थ काय? सुरुवात होणे, शेवट होणे,
विजय मिळवणे, नाव होणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शेवट होणे. इतिश्री म्हणजे शेवट आणि ओनामा म्हणजे सुरुवात. पर्वताचा राजा या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. गिरिराज, पर्वतराज, हिमालय, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. गिरिराज आणि पर्वतराज हे हिमालयाचेच विशेषणे आहेत. डोळे पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? झोप येणे, खूप घाबरणे किंवा मृत्यूजवळ येणे, डोळे दुखणे, पांढरा रंग दिसणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खूप घाबरणे किंवा मृत्यूजवळ येणे. अतिशय घाबरल्यामुळे किंवा मृत्यूसमयी डोळ्याची होणारी स्थिती. वारू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वारा, घोडा, पाणी, हत्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 घोडा. अश्व, हय, तुरंग, वारू ही घोड्याची नावे आहेत. अधनातले आणि सुपातले या म्हणीचा अर्थ काय? धान्य साफ करणे, संकटात असलेले आणि संकटात येणार असलेले, स्वयंपाक करणे, भेदभाव करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संकटात असलेले आणि संकटात येणार असलेले. यालाच आपण अधनातले आणि सुपातले असे म्हणतो. पांढरा हत्ती या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? दुर्मिळ प्राणी, अतिशय खर्चिक पण निरुपयोगी गोष्ट, शुभ शकून, ऐश्वर्याचे प्रतीक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिशय खर्चिक पण निरुपयोगी गोष्ट. त्याला आपण पांढरा हत्ती असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 94 विद्वान या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? विदुषी, विद्वानी, हुशार, विदूषक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विदुषी. विद्वान हा पुल्लिंगी शब्द आहे तर विदुषी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. गाढवाचा नांगर फिरवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. शेती करणे, पूर्णपणे विनाश करणे, मूर्खपणाचे काम करणे, शिक्षा करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पूर्णपणे विनाश करणे, सत्यानाश करणे, एखाद्या गोष्टीचा पूर्णपणे नाश करणे. अंबुज या शब्दाचा अर्थ काय? आकाश, कमळ, पाणी, ढग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कमळ. अंबू म्हणजे पाणी, ज म्हणजे जन्मलेले. बरोबर कमळ. प्रश्न क्रमांक 97 नावडतीचे मीठ आळणी या म्हणीचा अर्थ सांगा. जेवण नीट न बनवणे, न आवडणाऱ्या माणसाने केलेली चांगली गोष्ट ही वाईट वाटते, मीठ कमी असणे, स्वभाव वाईट असणे. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न आवडणाऱ्या माणसाने केलेली चांगली गोष्ट ही वाईट वाटते. अरण्य रुदन या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? अरण्यात रडणे, ज्याचा उपयोग नाही असे व्यर्थ काम किंवा मागणे, प्राण्यांचे रडणे, जंगलातील दुःख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ज्याचा उपयोग नाही असे व्यर्थ काम किंवा मागणे. प्रश्न क्रमांक 99 कूपनलिका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? विहीर, कूप, नदी, तलाव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कूप किंवा बोरवेल. त्यालाच आपण कूपनलिका असे म्हणतो. जमिनीला छिद्र पाडून काढलेले पाणी म्हणजे कूप. शेवटचा प्रश्न अधोगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? दुर्गती, प्रगती, गती, खालची बाजू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रगती. अधोगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे प्रगती होय. मित्रांनो प्रश्न चांगले वाटल्यास चॅनल आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सर्वात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करा. असे चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.